इकडे लावणी लावतायत. ओ गाणी म्हणताय की जरा सुरुवात करा कोणीतरी. आता मी गाणं म्हटलं की तुम्ही हलणार नाही. आता गाणं म्हणायचंच लागेल की नाही हो. आता 2 जोत आले तिथे आता एका मळीत. बरं आता आपण आहोत ते नेरकेवाडीत आहोत. तिथे आपण शाळा पाहिली, मराठी शाळा. संतोष कुडकर आपल्यासोबत आहेत तिकडे तिकडे रस्त्यावर तिकडे थांबले आहेत. आणि इकडे आता ही शेतकरी मंडळी आता इथे गाणी म्हणणार आहेत. आता इकडे दाढ काढतायत. म्हणजे काही ठिकाणी रोप म्हणतात ना हो. हा तुमच्याकडे काय म्हणतात? दाढ म्हणतात ना. आम्ही पण दाढच म्हणतो. किंवा इकडे दाढ काढलेली आहे कारण पाऊस का आता 2 दिवस पडायला लागलाय. मध्ये जवळजवळ 8-10 दिवस गायब होता. त्यामुळे शेतकरी खूप चिंतित होते. आणि पावसाला सुरुवात झाली परत. आता पुन्हा शेतकरी कामाला लागलेत आपल्या. इकडे पाहताय दाढ काढायला सुद्धा आता 1, 2, 3, 4, 5 आता माणसं आहेत. दाढ पण वाढली आहे खूप. 21 दिवस होऊन गेले आहेत ना दाढीला. या महिना झाला. नाव घेताय? हा घ्या नाव जरा. हा घ्या. कोणाचं नाव सांगायचं? तुमच्या मिस्टरांचा, तुमच्या ह्यांचा. नुसतं झालं हे असं नाव. हा हा उकाण्यामध्ये नाव घ्या आता. हा घ्या पटकन. मग स्वतःहून पुढे आलेत आता. हा घ्या. हा अशोकवनात लावल्या केली. मानाजी रावांचे नाव घेते लावणीच्या वेली. वा वा मस्त. जरा थांबा तिथेच थांबा जरा फोटो घेतो एक. दुसरा घे. आणखी घेताय? हा हा. दारी होती उक्षी त्यावर बसला पक्षी. मानाजीरावांचे नाव घेते चंद्रसूर्य साक्षी. वा वा छान. हे बा 5 सुपारी खाते ते बघा इकडे. हे बघा या कॉलेज कुमार सुद्धा इकडे लावणी लावायला आलेत. ती पण ना. हा ती बघा तिकडे बसले. कशाला असू दे. हा होय तिला चक्कर आले काम करता करता. सगळं रेकॉर्डिंग होत आहे. हा मुलगा तुमचा बघणार आहे. कृष्णाच्या गवळणी बार रागबाई माळणी मल्यान गेल. रागबाई माळणी मल्यान गेल. माळणी मल्यान गेल. रागबाई फुलाच्या करंड्या केल. रागबाई फुलाच्या करंड्या केल.
फुलाच्या करंड्या केल्या ग बाई गणपतीच्या पूजेला नेल्या ग बाई गणपतीच्या पूजेला नेल कशाला सांग केलाशी प्रभू हा केला दुनियेचा कशाला सांग केलाशी पहिला हात मारीवा दुसरा रातो झोपडीता तिसरा आहे वनवासी कशाला खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी पहिला हात झुकरोली दुसरा हात भाजी भाकरी तिसरा आहे उपवासी कशाला खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. तर आपल्या कोकणामध्ये शेती हा प्रामुख्याने व्यवसाय आहे. तर बऱ्याच जणांनी त्याचं अजूनपर्यंत जतन केलेलं आहे. आणि हे पाहत आहे शिवगण आहेत. दादा इकडे बघा, हां, यांची स्वतःची गुरं आहेत. खरोखर त्यांनी ही जी परंपरा आहे आपली कोकणातली, गुरं म्हणजे बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र, आणि त्यांनी ते अजूनपर्यंत परंपरा जोपासून ठेवले आपल्या कोकणामध्ये. खरोखर खूप गौरवपूर्ण अशी गोष्ट आहे आपल्या ह्या नेरके गावामध्ये. साधारण 2 बैल जरी सांभाळायचं म्हटलं आपल्या कोकणामध्ये किंवा कुठेही, तर त्यांचा खर्च परवडणारा नाही. जवळजवळ आता यांच्याकडे सध्या आता त्यांच्याकडे 17 ते 18 गुरं आहेत. तेवढं त्यांचं ते पालनपोषण करतात. खूप छान. आकडपावले म्हणजे काय म्हणतात त्याला? ते लग्न झाल्यावर ना येतात सासूचे डोळे फुटतात. होय. हां, मग ते लग्नाला यावं लागतं का? हा, यायला लागतं.